नमस्कार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसवाले पृथ्वीराज चव्हाण हे एक हुशार व्यक्तिमत्व आहे. हे परदेशात जाऊन चांगली डिग्री घेऊन आलेले आहेत आणि भारत सरकारमध्ये जेव्हा मनमोहन सिंग होते तेव्हा त्यांच्या कॅबिनेटमध्ये राहून हे काम करत होते आणि महाराष्ट्रातसुद्धा हे मुख्यमंत्री झाले. यांचे वडीलही खासदार होते आणि स्वतःही खासदार होते आणि हे आमदारही होते. पण यांची जी भाषा आहे ही भाषा ऐकून आज तर खूप नवल वाटतं. एक शिक्षित व्यक्ती कशा पद्धतीने स्वतःचं पद गेल्यावर आणि पक्षातला सत्ता न भेटल्यावर कशा प्रकारे गोंधळ गेलेला आहे आणि कशा पद्धतीची भाषा वापरतो की जी भाषा सामान्य आमदारसुद्धा वापरणार नाही. त्या पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री खरंच होते का आणि असा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा लायकीचा होता का असा प्रश्न पडावा असं हे दिवसेंदिवस बरळत असतात. हे आता असं म्हणाले, ट्रम्प मादुरा की तरह हमारे पीएम मोदी का भी अपहरण कर लेंगे. आता बघा म्हणजे कसली भाषा. या देशाच्या पंतप्रधानाचं अपहरण ट्रम्प करेल अशी धमकी एक प्रकारे हा माणूस देतो आहे. पण ह्या व्यक्तीला हे कळत नाही की ट्रम्प कशा पद्धतीने भारतावर आक्रमण करेल आणि जर त्याने पीएम मोदींना त्याने अपहरण केलं तर मग काँग्रेस नक्की काय करेल. काँग्रेस का गल्लीमध्ये येऊन उघड्या नागड्याने नाचायला सुरुवात करेल आणि त्यांना हर्षीवाई होईल असं वाटायला याचं बोलणं आहे. खरं तर एक मुख्यमंत्रीविषयी असं हलक्या भाषेत कोणीही बोलू नये आणि मलासुद्धा त्याचा खेद होतो की अशा व्यक्तीविषयी अशा प्रकारे मी बोलायला नको. पण जर एखादी व्यक्ती किती मोठी असली ती जर देशाच्या पंतप्रधानाविषयी असं म्हणत असेल आणि देशामध्ये एखादा परकीय देश आक्रमण करून त्या देशातल्या सर्वोच्चपदी बसलेल्या मुख्य पंतप्रधानाला जर पळवून नेत असेल आणि त्याचं समर्थन जर एखादा पक्षवाला व्यक्ती करत असेल तर तो किती मोठा असला तर त्याला ताबडतोब अटकाव करायला हवा आणि त्याला त्याची जात दाखवायला हवी. असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर ह्या देशावर ट्रम्प आक्रमण मुळात करतील का आणि जर त्याने आक्रमण केलं तर भारतीय लोक काही हातात बांगड्या धरून घालून बसतील का हे बी ह्या माणसाला कळत नाही. आणि जर काँग्रेसची अशी सोच असेल की आपल्या पंतप्रधानाला कोणतरी पळून न्यावं आणि आपण गंमत बघावं तर मग बोलणं खुंटतं. मित्र, काँग्रेसवाले ह्या सत्ते नसल्यापासून एवढे एक प्रकारे अधीर झालेले आहेत, एवढे येडे झालेले आहेत की त्यांना असं वाटतं काही झालं तरी ह्या मोदीला कोणीतरी पटकन पळून यावं आणि आम्हाला त्याच ठिकाणी सत्तेवर बसवावं. कारण या अगोदर यांचे एक खासदार पाकिस्तानात जाऊन तुम्ही आम्हाला मोदीला हाकलायला मदत करा अशा प्रकारची विनंती करत होती. तेव्हा काँग्रेस ही कुठल्या स्तरावर चालली आणि यांना ही कसं कळत नाही की आपण जे बोलतो ती जनता ऐकते आणि जनतेला त्याचा अर्थ कळतो. तेव्हा अशी जनता यांना कसं मत देईल की जे देशाविषयीच गद्दारीची भाषा करत असतील. कारण एखाद्या देशातला पंतप्रधानाला पळून नेणं म्हणजे एक प्रकारे त्या देशाचा अपमान आहे. कारण जरी आज व्हेनेझुएलाच्या मादुराला ट्रम्पने उचललं तर तिथली सगळी जनता त्या मादुराच्या बाजूने उभी आहे आणि इथं तर पंतप्रधानाला पळून नेण्याची भाषा करणारा माणूस एक प्रकारे हर्षवायू होऊन एखादं जर खरोखर ट्रम्पने मोदीला पळवलं तर वायू होऊन हा का जीव सोडून देईल असं वाटायला लागतं. खरं तर ही असली खालच्या स्तराची भाषा बोलणं बरोबर नव्हे. पण हे लोक ती भाषा बोलायला भाग पाडतात आणि जेव्हा पृथ्वीराज चव्हाणसारखा विद्वान, बुद्धिवान आणि वयस्कर असलेला व्यक्ती जर असली हलक्या दर्जाची भाषा वापरत असेल तर ते काँग्रेसचं भवितव्याविषयी फारसं चांगलं नाही आणि अशा प्रकारे ह्या लोकांना कधीही सत्ता मिळणार नाही आणि सत्ता मिळाली तरी यांना काय टिकवता येईल. कारण देशावर जर यांचं प्रेम नसेल तर मग यांना देश तरी कसा काय मान्य करेल. नमस्कार. खरं तर नवल वाटतं की जर काँग्रेस अशा पद्धतीची भावना ठेवत असेल आणि एखाद्या पंतप्रधानाला दुसऱ्या देशाने पळवावं अशी मनात मनीषा बाळगत असेल तर मग खरोखर जर अशी काही घटना झाली किंवा एखाद्या देशाने भारतावर आक्रमण केलं तर काँग्रेस त्या देशाला विरोध तरी करेल का त्या देशाच्या
ला उभे राहून ह्या देशावर आक्रमण केलं. हे बरं झालं, कारण तुम्ही गेल्यावर आम्हाला सत्ता मिळेल. अशा प्रकारे असं हे लोकं वागतील का? आणि मला तर असं वाटतं, की जर एखाद्या मुस्लिम देशाने जर आक्रमण केलं, तर नक्कीच हे लोकं त्या देशाच्या बाजूला जाऊन त्या देशाच्या बाजूला उभे राहून भारताबरोबर लढायला सुद्धा तयार राहतील. एवढे यांचा विचार खालच्या पातळीला आलेला आहे आणि एवढे हे उत्सुक आहेत, की सत्ता आम्हाला येणे-देणे कुठल्याही प्रकारे मिळावं. मग आमच्या देशातले पंतप्रधानांना कोणी पळवलं चालेल, आमच्या देशावर आक्रमण केलं तरी चालेल, फक्त आम्हाला सत्ता हवी. असा हा यांचा मनोदय आहे. नमस्कार.